स्टार्ट. परिच्छेद. भारतातील सहकारी चळवळीचे मुख्यतः 3 टप्प्यात वर्गीकरण होत असताना दिसून येते. त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर आणि 1991 नंतरचा आर्थिक सुधारणा कालखंड यांचा समावेश होतो. ग्रामीण व कृषीप्रधान भारतीय अर्थव्यवस्थेत 21व्या शतकाच्या प्रारंभी विकास प्रक्रियेला वेग आला. सहकाराच्या पायावर कृषी व ग्रामीण क्षेत्रे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झालेली दिसून येतात. भारतातील सहकारी चळवळीवर झालेल्या संख्यात्मक बदलावर दृष्टिक्षेप टाकताना सहकारी चळवळीने खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या काळात सुद्धा आपली वाटचाल संथ परंतु वृद्धीच्या दिशेने केलेली आहे. देशाचे मोठे आकारमान लक्षात घेता सहकारी संस्थांची वाढ अत्यल्प असली तरी अद्यापि अनेक राज्यात सहकारी चळवळीला अपेक्षित पाठबळ व सहकार्याच्या अभावामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम झालेला दिसून येतो. सभासद संख्येत 10% वाढ झालेली असून हीच परिस्थिती सहकारी संस्थांच्या भागभांडवल, खेळते भांडवल, राखीव निधी इत्यादीत आढळते. सद्यस्थितीत भारतातील सर्व ग्रामीण भाग सहकारी चळवळीच्या प्रभावाखाली असून ग्रामीण, निमशहरी व नागरी कुटुंब संख्येपैकी 79% कुटुंबे सहकारी संस्थांशी संबंधित आहेत. सहकार हे रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे क्षेत्र ठरत असून सहकारी क्षेत्रात 1 दशलक्ष एवढी प्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण झालेली आहे. त्याच कालावधीमध्ये 1.92 दशलक्ष इतका प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला. रोजगार वाढीचा हा दर इतर आर्थिक क्षेत्रातील रोजगार वाढीच्या तुलनेत बराच वरचा आहे. याच कालखंडात सहकारी चळवळीतून निर्माण झालेल्या विविध उत्पादन क्षेत्रात 15 दशलक्ष स्वयंरोजगार निर्माण झाले. ही बाब विशेष उल्लेखनीय समजली जाते. शेतकऱ्यांना शेतीसंबंधी शासनाच्या विविध योजना, त्याचबरोबर ग्रामीण विकासासंबंधी शासनाचे धोरण व शेती विषयाची आधुनिक माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. नाबार्डच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सोडविण्याबरोबर शेतीविषयक आधुनिक माहिती मिळविण्यासाठी शेतकरी मंडळे स्थापन करावीत असे सुचवण्यात आले. शेतकरी मंडळाची कार्यावर आधारित ही पद्धती विकासाच्या कामामध्ये विविध संस्था व गावकरी यांच्यात योग्य समन्वय साधण्याबरोबर शेतीसंबंधी विकास प्रबोधन व गावाचा समग्र विकास घडवून आणण्याचे कार्य केले जाते. गावाचा सर्वांगीण विकास, बँक व कर्जदार यांचे चांगले संबंध, सुलभ आणि गरजेनुसार कर्जे, शासनाच्या विविध योजनांमध्ये गावाचा सहभाग वाढवून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे यासाठी प्रयत्न केले जातात. स्टॉप.